पण पेटीएमचं रिअल सक्सेस 8 नोव्हेंबर 2016 नंतर दिसण्यात आलं, ज्या दिवशी डिमॉनिटायझेशन झालं होतं इंडियामध्ये. 200 rupee and 1000 rupee currency notes will no longer be legal tender from midnight to night. पण नोटबंदीच्या दुसऱ्याच दिवशी सर्व न्यूजपेपरमध्ये फ्रंट पेजवरती ही ॲडव्हर्टाइजमेंट प्रिंट झालेली. पेटीएम कॉंग्रॅच्युलेशन, अभी एटीएम नाही पेटीएम करो. पेटीएमला पहिल्यापासूनच माहित होतं की डिमॉनिटायझेशन होणार आहे. मला काय पण असेल, पण पेटीएमला खूप बेनिफिट झालं डिमॉनिटायझेशन नंतर. कंपनीची ग्रोथ खूप छान होत होती, पण त्यामध्ये खूप सारे कॉन्ट्रावर्सीज आले. त्यामधून एक कॉन्ट्रावर्सी होती म्हणजे पेटीएमचं आणि चायनीज कंट्रीजचं काही लिंक आहे का. बट ह्या सर्व कॉन्ट्रावर्सीजने इतकं कंपनीला अफेक्ट नाही झालं. 2017 मध्ये पेटीएमने